एक्स नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपल्याला पियुष फायटर संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. हनुमंत दाभाडे आणि रमेश सिंग अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला किसन शिंदे पुन्हा एकदा विनंती असेल. सन इन्पेक्स सनवे लॉजिस्टिक संघाचा खेळाडू या आधीचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. एका खेळाडूला 4 वेळा आवाज देणं ही गोष्ट योग्य नाही. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चला ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायचं. वेळेचं बंधन असणार आहे त्यामुळं या ठिकाणी वेळ मात्र कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त दवडता कामा नये. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय. मंगेश फदाले गोलंदाजी मार्कवरती आपलं पहिलं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. समोर 40+ खेळाडू हनुमंत दाभाडे. तुषार शेठ खुटाळ युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हा अवॉर्ड किसन शिंदे यांना देतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा असताना इथून शर्यत मात्र चेंडू जिंकतोय आणि इथे भीमरचा साठी मात्र नक्कीच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. ऑनफिल्ड पंचांकडून मात्र त्या ठिकाणी अपील केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे सोपवलं जातंय. तर इथून ही गोष्ट पाहणं फार गरजेचं असते. दरम्यान 4 धावा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे डीजे प्रशांत कुठे असतील ना त्यांना विनंती असेल मैदानावरती डीजे मास्टर या ठिकाणी या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किसन शिंदे सनवे लॉजिस्टिक संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना माननीय श्री तुषार शेठ कुठार यांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक पाहायला मिळत आहेत. या व्यासपीठावरती आपण नक्कीच पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. तिसरे पंचांना विनंती करेन या आपण स्क्वेअरले अंपायर्या आपण शहानिशा करा कारण तिसरे पंच जेवणासाठी बाहेर गेलेत. क्रुशियल सिच्युएशन आहे. डिसिजन आपल्याला नक्कीच पेंडिंग पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतो ही चालू असणारी मॅच पियुष फायटर्स आणि सन इम्पेक्स या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती आक्रमक स्ट्रोक खेळत असताना ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन मात्र इथं येणं पेंडिंग असणार आहे. आणि पंचांचा डिसिजन मात्र इथे येताना पाहायला मिळतो. नक्कीच हा नो बॉल असणार आहे. हा भीमर चेंडू असणार आहे त्यामुळे इथून मात्र आता लायसन खुलं असणार आहे. फ्री हिटचं उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू फ्री हिट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मंगेश फदाले थोडीशी काहीतरी चुकी करत असताना पाहायला मिळत आहेत. आता हनुमान दाभाडे त्यांच्या समोर फ्री हिटचा चेंडू मोठा टोला खेळण्याचा प्रयत्न केला तो ऑन साईडला खेळून काढले. एक धाव घेतली वेगानं आपल्याला मिडॉनचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. येईल तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. फेकी करा परंतु पहा मंगेश फदाले कलेक्शन काय सुरेख पाहायला मिळतंय. 40 ओलांडलेला हा 40तला नवतरुण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान जर पाहिलं तर एक चेंडू टाकून झाला आणि धावफलकावरती धावा आपल्याला 6 पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. इथून जर पाहिली ना तर पियुष फायटर संघाची नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीवरती आणि क्षेत्ररक्षणावरती जास्त विश्वास दाखवत असताना आपण मात्र सन इन्पेक्स संघाला पाहतोय. हा जो विश्वास ठेवला गेला हा विश्वास कितपत योग्य ठरणार. फुल लेंथचा चेंडू पाहायला मिळतोय. आला तसा भिरकावून दिलाय. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार 4 धावा चौकार. आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झालीये. इथून मात्र आता इरादे स्पष्ट केलेत. रमेश सिंग आणि हनुमंत दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेली कित्येक काळ या दोनही खेळाडूंनी सीएचे प्रीमियर लीग असो किंवा सीबी ट्रॉफी असो मैदान गाजवण्याचं काम केलंय आणि तोच फटका मात्र इथून आपल्याला रमेश सिंगच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खेळून काढत असताना मात्र हाताळत असताना एक चांगला फटका पाहायला मिळालाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलकाला आकार दिला जातोय आणि कार्तिक जाधव आमच्या शिवशंभूचे छोटे मालक
सुधीरभाऊ जाधव यांचे सुपुत्र विनंती असेल या, परंतु दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिलं नाट नश्वर अपशकून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. रमेश सिंग बॅक टू द पेवेलियन. इथं मात्र लालूच दिली गेली आणि त्या लालचाला बळी पडत असताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू आकाशाचा वेध घेत गेला, सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावला. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळाला आणि रमेश सिंगची इथे मात्र मंगेश फदाले यांनी एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये कमावली आहे. आता मात्र पियुष फायटर संघाला थोडंसं नशीवर लागले गेले. कार्तिक जाधव आपण या इकडे, आपले पप्पा वाट पाहत आहेत समालोचन कक्षाच्या दरम्यान. चला, जास्त वेळ आपल्याकडे नसणार आहे. आयोजन कमिटीकडून या ठिकाणी डिसिजन येतोय. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागणार आहेत. वेळेचं भान, वेळेचं गांभीर्य ठेवणं फार गरजेचं असणार आहे. रमेश सिंग मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र त्यांची जागा भरून घेण्यासाठी आपल्याला हितेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये येऊन फलंदाजीचा ताबा घेत असताना पाहायला मिळतील. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती मोठे आघात झाल्यानंतर मात्र स्वतःला सावरले, कमबॅक केलंय. पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतंय. मंगेश फदाले पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळत असताना दर्जेदार गोलंदाजी मात्र आता थोडंसं कमबॅक करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली आहे. फुल लेनचा चेंडू टाकला, इथे सुद्धा फसवलं जातंय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असणार आहे काय, परंतु पहा इथे जजमेंट फसलं आणि आल्यासरची हितेश मात्र इथून जीवदान मिळत असताना धावबाची संधी. पंचांकडे अपील केलं जाते, परंतु पंच कळवतील बॅट्समन सेफ आहेत. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं रणकंदन, अर्थातच या क्रिकेट खेळाची रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डाव प्रतिडाव मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अगदीच आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. बाळासाहेब जाधव आणि सुरेशजी ही 2 मात्र मंडळी या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब जाधव यांचा परिचय जर करून द्यायचं म्हटलं तर मग आपल्या सुधीरभाऊ जाधव यांचे चुलते नक्कीच या ठिकाणी येत आहेत. त्यांचंही हृदयाच्या अंतकरणापासून या आयोजन कमिटीकडून CB ट्रॉफीमध्ये मात्र सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक अजून प्रगतीपथावरती पाहायला मिळत असताना अचूक टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ यष्टी रक्षकांचा वेध घेतोय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असणारे धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे लेग बी पडतो. विकेटचा 2ही गाड्या एकाच पटरीवरती आणि डायरेक्ट हिटची संधी. इथे पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या. मी तर म्हणेल काय गरज होती काय, अर्थातच नव्हती. हनुमंत दाभाडे बॅक टू द पॅव्हेलियन. इथे लेग बी पडतो. विकेटची मागणी झाली तोपर्यंत क्षेत्ररक्षकानं हेरलं. जसं हेरलं तसं चहू बाजूनी घेरलं आणि घेरलं ना तर सरळ इथे सीमारेषेच्या बाहेर अर्थातच पॅव्हेलियन तंबूच्या आसऱ्याला जावं लागणार आहे. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. बाळासाहेब जाधव साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणि सुरेशजी देखील आपल्यासोबत उपस्थित झालेत. या आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. या आपण विशेष सन्मान करतो आहोत. बाळासाहेब जाधव साहेब आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले पाहायला मिळतात, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आमच्या कामोठे क्रिकेटमधील एक मोठं नाव, कामोठ्याचा कॅप्टन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ना, ते गिरीशजी चिमणे सर यांचं सुद्धा या मैदानावरती आगमन झाले. गिरीशजी चिमणे सर, आपल्याला विनंती असेल आयोजन कमिटीकडून की आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. आमच्या समालोचन कक्षाची शोभा वाढवायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 12 धावा लागल्या गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते रमेश सिंग आणि हनुमंत दाभाडे ही 2 नावं मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला परतताना पाहायला मिळते. हितेश मात्रे
आणि हितेश म्हात्रेच्या जोडीला आता मात्र एक नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निलेश निलेश जाधव आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे वरद लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वा आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणि प्रचंड क्रिकेटचं सर्वाधिक मोठं वेळ असणारं व्यक्तिमत्व आणि स्वतः चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजक आज विनायकजी अपराध साहेब यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. पहिल्या चेंडू दरम्यान आपण पाहतोय अगदी खोलवर पद्धतीने त्याला खोदून काढलं जातंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख झाले. तोपर्यंत एक धाव घेतलीये. आता हितेश म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. गोलंदाज षटक क्रमांक दुसरं महेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा म्हणेल परफेक्ट यॉर्कर अगदी 3 स्टंपांच्या समोर. मात्र इथं पायामध्ये खोलवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तो यशस्वी झालाय. मोठा फटका आलेला नाहीये. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं रणकंदन इथे मात्र थांबवलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये थोडासा व्यत्यय. अगदी जर मैदानाच्या चहूबाजूनी पाहिलं ना, सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मैदानावरती एक साधा चॉकलेटचा कागद सुद्धा पाहायला मिळत नव्हता. एवढं सुसज्ज असं मैदान. परंतु इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये थोडेसे पाण्याचे ग्लास असतील, रिकाम्या बॉटल्स असतील, इतर काही वस्तू असतील. कृपया आलेल्या सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती असेल की मैदानावरती कचरा होईल असं कुठलंही कृत्य करू नका. दरम्यान एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जातीये. इथे मात्र माइंडेड गेम पाहायला मिळतोय. धावफलक एकेरी धावेने पुढे सरसावेल. 14 या आकड्यावरती धावफलक जाते. आमच्याबरोबर सकाळपासून कांचन पालकर साहेब गुणलेखक म्हणून जोडले गेले होते. आता आमचा एक समालोचनातील गोड आवाज आमचे साथी समालोचक जयेश भोसले सर यांना या मॅचसाठी आपण गुणलेखक म्हणून पाहतोय. एक ऑलराऊंडर, नक्कीच क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळते. दरम्यान स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. या ठिकाणी गिरीश चिमणे यांना नक्कीच पाचारण केलं जाते. सुधीर जाधव साहेब तुम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बोलावतायत. गिरीश चिमणे आपण या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडासा व्यत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी तळपता सूर्यदेववरती डोक्यावरती असताना मात्र सर्व खेळाडूंना विनंती असेल की पाणी जास्त प्या. तुम्ही थंड ज्यूस वगैरे घ्या. त्या ठिकाणी आपल्या जीवाची काळजी घ्या. आपल्याला दुखापत इजा होणार नाही याची काळजी घ्या. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू टाकून झाले. तर महेश येवले यांचे आणि महेश येवले यांनी आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे धावफलकाला थोडासा आळा घालण्याचं काम केले. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र धावफलक इथे स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र बॅटची हलकीची कडा घेऊन इथे मात्र आपण पाहतोय मोठा झटका लागला जातोय. हितेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यानच्या काळामध्ये प्रवीण दाते यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांनाही विनंती असेल की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. अगदी या सीव्ही ट्रॉफीवरती नितांत प्रेम करणारी मान्यवर मंडळी मात्र आज पाहायला मिळत आहेत आपल्याला. या ठिकाणी सदिच्छा भेट असतील, खेळाडूंना प्रोत्साहन असेल. या ठिकाणी ही सीव्ही ट्रॉफी कंप्लीट करण्यासाठी चला या प्रवीण दाते, माननीय श्री प्रवीण दाते, विनंती असेल की प्रवीण दाते यांना समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बोलवलं जाते. सुधीर भाऊ जाधव यांच्या माध्यमातून, आबासाहेब भोर यांच्या माध्यमातून सुद्धा विनंती करते. प्रवीण या, चला. दाते जास्त वेळ घेऊ नका.
4 चेंडू टाकून झालेत. फलंदाजांना सुद्धा विनंती असेल की जास्त वेळ न घेता आपण खेळपट्टीचा ताबा घ्यावा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी असणार मित्रांनो. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ना, वेळेत सामने सुरू करून सुद्धा आजच्या दिवसातील आपल्याला हा 6वा सामना पाहायला मिळतोय. म्हणजे आपल्याकडे 4-4 ओव्हरच्या मॅचेस जरी असल्या ना, तरी पण वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. मला असं वाटतं ना जेडी सर, या मॅच मध्ये असं काहीतरी घडतंय. 2 खेळाडू आहेत जी आहेत ना, जी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. इथे अपील केली आहे, सिंगल अवेलेबल आहे. 2 खेळाडू आहेत ते वरद लॉजिस्टिक्सचे आहेत, जे संघामध्ये खेळतात. आज या मॅच मध्ये आपण पाहत आहोत सन इम्पॅक्ट्स आहेत, परंतु एक खेळाडू जो सन इम्पॅक्ट्स आहे तो त्यांच्या विरोधात खेळतोय. बॅटिंग करत असताना निलेश जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक सिंगल आली आहे, स्कोर कार्ड वरती 16. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. निलेश येवलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना महेश येवलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका दिला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान पॉइंटच्या दिशेने आक्रमक स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती 1 2 3 4 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळती 4. येईल एक दणदणीत खणखणीत चौकार. माननीय श्री विनोदजी राठोड यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान घेतोय. प्रवीण दाते यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. अतिथी देवो भव. आलेल्या परिपाहुण्यांचा स्वागत समारंभ करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, भारताची संस्कृती आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा मात्र मान सन्मान केला जातोय. ओम फ्रेश फ्रूट संघाचे मालक विनीतजी राठोड यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांना विनंती असणार की या सामन्यामध्ये खूप वेळ घेतला जातोय, त्यामुळे ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल की सामना आपण मात्र लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. कारण 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं त्या ठिकाणी टाकणं, उरकून घेणं फार गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 3 इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय शिवाजी पाडेकर. अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने चेंडू टाकलाय. पाहिजे तेवढा खरपूस समाचार घेतला नसला. एक धाव तोपर्यंत येताना पाहायला मिळते. अजय क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळते. फेकी झाली आहे, परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा चोरण्याचं काम केलं जात आहे. फसवलं जात आहे, हेरलं जात आहे. फेकी थोडीशी हळूवारपणे झाली आहे आणि म्हणूनच की काय वेगावरती स्वार होत असताना 2 खेळाडूंच्या मैदानाच्या आतमधील ताळमेळ चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. LK इंटरनॅशनलचे सर्वेसर्वा गगनजी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. त्यांना विजय प्रमोद डेरे अगदी पहा महाराष्ट्र निर्माण सेनेचे एक नवनिर्वाचित कार्यकर्ते आहेत. धुवाधार नेतृत्व आहे. प्रमोद डेरे आमचे सन्माननीय मित्र आहेत. पाडळाळे गावातून बिलॉंग करतात. या ठिकाणी आपला कामोट्याचा कॅप्टन म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आमच्यावरती अगदी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडणार बिनसणार आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. अर्थातच गिरीशजी चिमणे यांना आपण या ठिकाणी या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आमचे जयेश भोसले सर असतील, मी असेल. आणि पहा आज एकदा जोरदार टाळ्या आमच्या गिरीश चिमणे सरांसाठी उद्या मैदानाच्या चहूबाजूनी. आज एवढं छान जेवण या ठिकाणी सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं काम झालं. आमच्या गिरीश चिमणे सरांनी मात्र तो सगळा बंदोबस्त जो काय आहे ना त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आहे. क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि मग क्रिकेट पूर्णत्वास येण्यासाठी केला जाणारा आटापिटा हा मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र गोलंदाजाचं कमबॅक होत असताना आपण पाहतोय इथे विकेटचं पतन होत आहे.
चला विनंती असेल, जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. फलंदाजांना विनंती असेल की आपण स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र आपल्याला अवेलेबल होणं फार गरजेचं असणार आहे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसणार आहे. माननीय श्री हितेशजी निंबाळकर आपल्याला घाटकोपरचे एक पॉप्युलर रिस्टार म्हणून पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा या हितेशजी निंबाळकर साहेब या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय, विराजमान व्हायचंय. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण आयोजन कमिटीकडून मान सन्मान घेतोय. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चेंडूने हुलकावणी दिली एक क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मी करता करता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये फलंदाजाची पडझड होत असताना पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र समालोचन कक्षामधून विनंती असणारे आमचे DJ प्रशांत जर कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर येऊन आपल्या मात्र इथे DJ ऑपरेटिंगचा ताबा घ्यायचा आहे. DJ प्रशांत. पंकज लोणकर आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान इथे मात्र पियुष फायटर संघाला नाट नश्वर अपशकून लागताना पाहायला मिळतंय. धावा येण्याच्या कमी झाल्या, धावा येताना पाहायलाच मिळती नाहीत. इथे सुद्धा मात्र पडझड पाहायला मिळते. बैठक शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फटका फसला जातोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय आणि धाव फलकावरती तब्बल 27 धावा लागल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आतापर्यंत आपल्याला 5 गडी पाहायला मिळत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 27 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, परंतु ती बॅटिंग लाईनअप मात्र आता मैदानावरती अवेलेबल आहे काय असं म्हणावं लागेल. आपण पाहतोय एका बाजूला निलेश जाधव आहेत आणि आता नवीन मात्र पंकज लोणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक, हाणामारीचं षटक, डेथ ओव्हरचं षटक, या षटकामध्ये चेंडू कुणाच्या हातामध्ये ठेवला जाणार. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथून मात्र जर 2-3 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल मात्र नक्कीच एक आव्हान त्या ठिकाणी सामोरं ठेवलं जाऊ शकतं. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे निमेश शिरेडकर. या खेळाडूचा सुद्धा गाजा वाजा पहा. आता इथे मैदानाच्या आतमध्ये आम्हाला अगदी मैदानाबाहेर समालोचन कक्षामध्ये आमचे जयेश सर सांगतायत की इथे नितेश रेडकर आणि विक्रम हे 2 खेळाडू असे आहेत. निमेश आणि पंकज हे 2 ओके. इथे मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय. अगदीच इथे अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू, दोन्ही हात पंचांच्या जमिनीला समांतर धाव फलकामध्ये भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची भर होईल. वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जे धाव फलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. खोलवर पद्धतीचा फटका, कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डावकुऱ्या हाताचा फलंदाज वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय. फेकी सुरेख पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा नो चान्स आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही संधी घ्याल, उतावीळपणा दाखवाल, मग मात्र धोका होऊ शकतो. तो धोका इथून मात्र टाळण्यासाठी थांबावंच लागेल आणि थांबलंय. आता मात्र निलेश आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक एंड वरती. 5 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक राहिला या पूर्वार्धामधील. या पूर्वार्धामध्ये काय घडणार. गोलंदाजी तर मात्र नक्कीच आपल्याला चांगली होताना पाहायला मिळतीये निमेश शिरेडकर यांच्या माध्यमातून. हवेचा रोग पाहता काय घडणार, काय बिघडणार, काय केलं जाणार, आक्रमक पावित्रा धारण केला जाणार काय. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेगाने एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी केला जाणारा आटापिटा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावफलक वेगानं पुढे सरसावेल. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यानंतरची मॅच मात्र PI लॉजिस्टिक आणि वरद लॉजिस्टिक या 2 संघांच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे या उर्वरित ज्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ना, तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये
येणं फार गरजेचं असणार आहे. आता मात्र गुरगाट टेक इथून चांगला फटका खेळला गेला दरम्यान क्षेत्ररक्षण काय सुरेख होताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला आपल्याला अजय मात्र चेंडू खाली पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि इथून मात्र निलेशची खेळी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. एका बाजूनं फक्त आणि फक्त पडझड पडझड आणि पडझड आपल्याला पाहायला मिळते वरद लॉजिस्टिक संघाची. जो टोटल स्कोर पाहिजे तो टोटल स्कोर मात्र इथून कुठल्याही प्रकारे बनताना पाहायला मिळत नाहीये. सन इन्पेक्स संघ मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला विनंती करतोय मी पीआय लॉजिस्टिक्स आणि वरद लॉजिस्टिक या दोनही संघांचे कर्णधार या नंतरच्या वरद लॉजिस्टिकचे कॅप्टन्स मात्र आमच्या बरोबर जोडले जात आहेत. पीआय लॉजिस्टिक संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपणही या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जा, कारण यानंतर लगेचच आपण नाणेफेकी करणार. फुलर लेनचा चेंडू त्याचा पाहिजे तसा खरपूस समाचार इथे घेता आलेला नाहीये. तोपर्यंत एक धाव पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती. हवा तेवढा स्कोर मात्र इथून प्राप्त करता आलेला नाहीये. कारण जर पाहिलं ना तर सलामीला आलेली जोडी आपण पाहिलं हनुमंत दाभाडे आणि त्याच्याबरोबर रमेश सिंग अशी ही जोडी मात्र लवकरात लवकर कमी खर्चामध्ये माघारी परतली. पण इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळालाय आणि ओ प्रयत्न पहा एकदा. 40+ खेळाडू जरी सीमारेषेवरती असला ना तरी एखाद्या नवतारुण्य खेळाडूला लाजवेल एवढा चांगला प्रयत्न मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मंगेश पदाले आपल्याला पाहायला मिळते, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. एक षटकार दमदार धुवाधार बहारदार फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र इथून धावा येताना पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि षटक क्रमांक 14 सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपलंय. म्हणजे उर्वरित आता याच्यानंतर येणाऱ्या इनिंग्समध्ये उत्तरार्धामध्ये 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज मात्र इथून नक्कीच विजयासाठी आपल्याला सन इन्पेक्स संघाला पाहायला मिळणार आहे. चला विनंती करतोय पीआय लॉजिस्टिक कॅप्टन लवकर यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. चला मी विनंती करतोय वरद लॉजिस्टिक्स कॅप्टन सुद्धा टॉस का बॉस मध्ये यायचंय. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करून घेणार आहोत. चला पीआय लॉजिस्टिक येत आहे. या विनंती असेल. यानंतरचा मात्र आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीची थर्ड मॅच आपण पाहतोय. पीआय लॉजिस्टिक विपक्ष वरद लॉजिस्टिक या दोन संघांच्या दरम्यान मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. त्यामुळे विनंती करतोय माननीय श्री विनीत जी राठोड यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. पीआय लॉजिस्टिक आणि वरद लॉजिस्टिक या दोन संघांच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करतोय. माननीय श्री विनीत जी राठोड या ठिकाणी येत आहेत. चला विनंती करेन मैदान का थांबलंय क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला पियुष फायटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सन इम्पॅक्ट आघाडीची जोडी येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणं आकाशाकडे उधळलं जात आहे आणि या ठिकाणी मात्र नक्कीच मागणी केली जाते आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो. पीआय लॉजिस्टिक या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल नक्कीच या ठिकाणी जिंकलाय. तर नक्कीच आपला काय निर्णय असेल, काय डिसिजन असेल यानंतर? फर्स्ट क्षेत्ररक्षण. अच्छा, क्षेत्ररक्षणावरती तुम्ही भर देताय. म्हणजे तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आपल्या माध्यमातून? 40 ते 40. 40 धावांपर्यंत
रोखलं जाईल असं मात्र त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते. तुमचा किती धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम एक मॅच खेळलेली आहे आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे ग्राउंडचा. जास्तीत जास्त धावांचा एक आकडा कळू शकेल काय आम्हाला? 50+. ओके, तुमच्या 40 धावा तुम्ही 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. ऑल दी बेस्ट. दोन्ही टीमला 50 धावा करण्याचं आव्हान समोरून आले. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पीआय लॉजिस्टिक आणि वरद लॉजिस्टिक अशी जी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल, एक बहारदार मॅच नक्कीच पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ दी लक्स दोन्ही कॅप्टनला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्याला आवाज पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडले गेले आमचे साथी समालोचक माननीय श्री तुषारजी शिंदे सरांचा. हॅलो. तर सन इम्पॅक्ट संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय हेमंतजी राजमाने साहेब, सन्माननीय राम राजमाने साहेब, सन्माननीय अमितजी भट साहेब आणि सन्मानित संतोषजी फापाळे साहेब आणि 350 पेक्षा जास्त एम्प्लॉई असणारी संपूर्ण भारतभर ही संस्था कार्यरत आहेत आणि संपूर्ण भारतभर 7 ब्रँच त्यांच्या आहेत आणि संपूर्ण भारतभरामधून या स्पर्धेमध्ये तब्बल 18 खेळाडू सन इम्पॅक्ट या कंपनीमधून या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वाधिक जास्ती याच कंपनीचे खेळाडू आज मात्र मैदानावरती उतरलेत. सन्माननीय राम राजमाने साहेब, सन्माननीय हेमंतजी राजमाने साहेब, सन्माननीय अमितजी भट साहेब आणि सन्माननीय संतोषजी फापाळे साहेब. खरं तर ऑल इंडिया खरं तर त्यांचा बिझनेस चालतो आणि तिथे आपण जर पाहिलं तर 7 ब्रँच आणि तब्बल 350 एम्प्लॉई त्यांच्या खरं तर सन इम्पॅक्ट या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि त्यापैकी तब्बल 18 खेळाडू आज या सीबी ट्रॉफीमध्ये दाखल झालेत. त्यांचे देखील मनापासून आभार. 40 धाव्यांचं लक्ष आणि सामन्याला मात्र सुरुवात इथे केली जाईल आणि आमच्यासोबत पंडितजी इथे जोडले जातील. 40 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी आहे. हॅलो. निमेश रेडकर पहिला बॉल फुल लेनचा बॉल होता. आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉल गेला आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज तिथे पूर्ण होईल. पहिला बॉल अगदी पुढ्यात टाकला होता आणि एक धाव ड्रायव्हिंग लेंथवरती तो बॉल होता आणि त्या बॉलवरती मात्र एकेरी धाव अर्जित झाली आहे. एक धाव धावपलकावरती आहे. एक धाव धावपलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. रमेश सिंग अर्थात छोटू. आपण पाहतोय ब्रह्मा बॉईज या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. पुढचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय. फटका चांगला. मिडविकेटचे खेळाडू देखील त्या दिशेने आलेत. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि तो मात्र वेळीच ओळखलाय फलंदाजाने. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती. सुरुवातीला इथे विकेट मिळवाव्या लागतील कारण 40 धावा खूप जास्त नाही आहेत. 39 डिपेंड करायच्या, 40 बनवायच्यात प्रतिस्पर्धी संघाला आणि 40 धावा बनवत असताना देखील दमछाक जर समोरच्या संघाची करायची असेल ना तर विकेट मिळवाव्या लागतील आणि विकेट गुच्छामध्ये मिळवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस अप्रतिम फटका आपण पाहतोय. बॅकफुट वरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर बॅकफुट पंच आणि बॉलला पाठवलंय पॉइंट रिजनला. दमदार फटका. सीबी ट्रॉफी चौकार. सन्माननीय जालिंदर शेठ शेळके साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आणि त्यांचं देखील ऋणानुबंध या सीबी ट्रॉफी सोबत जोडले गेलेत. आपलं देखील स्वागत आहे. सन्माननीय राजू शेठ भोर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दोन्ही मान्यवर आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. पुढचा बॉल राईट आर्म द विकेट. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला लॉफ्ट केलाय. फटका कमालीचा आहे आणि धमाल रन देऊन जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फुलर लेनचा बॉल
आणि त्यावरती मात्र नेत्रदीपक फटका. धावा आल्या 4 चौकार. सन्माननीय विनीत सेठ राठोड साहेबांना विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. जिस चीज के लिए जाने जाते हैं छोटू सिंह, उस चीज को यहाँ पे कर नहीं पा रहे हैं. गेंदबाजी बल्लेबाजी दोनों चीजों में बेहतर नहीं कर पाए हैं तुषार. और जिस तरह से ये मुकाबला है, इस मुकाबले को अगर पीयूष जीतता है तो एक चांस रहेगा उसके पास कि एक मुकाबला जीतकर, परंतु यहाँ पर जीतना होगा. अगर आपको बने रहना है टूर्नामेंटों में तो ये मुकाबला किसी भी हालत में जीतने होंगे. छोटू बेहतर नहीं कर पा रहे. पिछले मुकाबले में आपने देखा कि गेंदबाजी उतनी अच्छी नहीं हो पाई, बल्लेबाजी भी नहीं चला. यस, बिलकुल. ओ यावेळेस आपण पाहतोय बॉल आता देखील चांगला आहे. बॉल चांगला आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पुन्हा एकदा पाहायला मिळते. रमेश सिंग इथे पुनरागमन करतायत आणि खूप अनुभव आहे रमेश सिंग यांच्याकडे. खरं तर ब्रह्मा बॉईज संघामध्ये खेळताना आपण पाहिलं, आणखी देखील काही संघांमध्ये जे सर त्यांना आपण खेळताना पाहिलंय. युके टायगर्स या संघामध्ये देखील आपण, स्पोर्ट्स टायगर्स, अशा अनेक संघांमध्ये प्रतिनिधित्व केलं. यावेळेस देखील आपण पाहतोय मिड ऑफला क्लिअर केलाय बॉलनं आणि बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखी एक दमदार पंच. अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये फलंदाज करतायत. 14 धावा धावफलकावरती निमेश रेडकर. अप्रतिम सुरुवात केली आहे. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि 14 धावा धावफलकावरती. इथून जर पुनरागमन करायचं पीयूष फायटर संघाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स मिळवाव्या लागतील आणि विकेट्स गुच्छामध्ये मिळवाव्या लागतील. त्याखेरीज पर्याय नाही आहे. 14 धावा आल्यात आणि इथून देखील क्रिकेटचा खेळ आहे तो सांगतो कंट्रोल द कंट्रोलेबल. इथून देखील तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. अजूनही आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता असेल 26. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. चला, स्पीडअप अपेक्षित आहे पीयूष फायटर टीम. पीयूष फायटर टीम स्पीडअप अपेक्षित आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. तर खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी सन इम्पॅक्ट संघाची. काय सांगाल पंडित जी? बिल्कुल ही बहुत ही बेहतर शुरुआत मिला था पहले ओवर में, और जिस तरह से शुरुआत मिली है 40 रनों का लक्ष्य है तो इतना नजदीकी मुकाबला होगा. अभी भी 18 गेंदें शेष है. 18 गेंदों में जिस तरह से बल्लेबाजी हो रही है उससे बिल्कुल ही लग रहा है कि थोड़ा सा परेशानी में ला सकते हैं पीयूष को. थोड़ा सा गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है इस समय. देखना होगा किसको लाया जाता है इस समय दूसरे ओवर के लिए. और ये गेंदबाज इस समय हितेश म्हात्रे. हितेश म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी आणि चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल पंडितजी. इथून जर जिंकायचं असेल तर विकेट एक मिळवून चालणार नाही. गुच्छामध्ये विकेट मिळवावे लागतील आणि 1-2 धावेंचं षटक इथे हाताळावं लागेल. ती क्षमता आहे हितेश म्हात्रे यांच्याकडे. अष्टपैलू खेळाडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्लॉट मध्ये आणि या स्पर्धेतील सर्वात लांब लचक, लांब पल्ल्याचा, गगनभेदी, गगनचुंबी षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय महेश येवले यांच्या बॅट मधून. घाटकोपरचा बाहुबली महेश येवले आणि त्यांच्या बॅट मधून आलाय अप्रतिम फटका षटकार. देखिए, इससे सीख लेनी होगी. आप गेंदबाजी कर रहे हैं तो किस तरह के बल्लेबाज हैं वहां, किस स्टैंड पे बल्लेबाजी कर रहे हैं, उनको किस तरह की गेंदबाजी करनी है, इस पे थोड़ा देना होगा. अगर ये मुकाबला जीतना है तो बहुत ही बड़ा मिड विकेट के ऊपर से ये छक्का लगा है. स्लॉट के ऊपर गेंदें थी, मौका मिला था और मौके को देखकर छक्का लगाया गया. आणि अशीच जर बॅटिंग सुरू राहिली तर सन इम्पॅक्ट संघाला जिंकायला जास्ती वेळ लागणार नाहीये. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार. अगदी आपण पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता, खराब बॉल आणि त्याला मात्र शिक्षा दिली आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणखीन एक महेश येवले यांच्या बॅट मधून घाटकोपरचा बाहुबली ऑन फायर. षटकार ढोकला 6 धावा. बिल्कुल ही स्टंप्स के आगे आकर खेला इस बार गेंदों को और कलाई के सहारे उड़ाया था. लेग के जिस दिशा में गेंदें गई और इस तरह से अगर रन लुटाएंगे तो फिर मुश्किल होगा. इस तरह से रन लुटाने के बाद अगर आप कहेंगे कि 60 से 70 रन भी बना लेंगे तो भी प्रेशर नहीं रहेगा बल्लेबाज के ऊपर. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी वहां पर घाटकोपर का बाहुबली है. बिल्कुल ही बाहुबली यहाँ पर अपना बाहुबली बल्लेबाजी करते हुए जीतने का जो लक्ष्य है उसको नजदीक लाते हुए इस समय पीयूष के खिलाफ. हितेश म्हात्रे त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. पुढचा बॉल फुललिनचा बॉल पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. 27. अगदी वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात. अर्ध काम
पूर्ण केल्यासारखी असते. 15 बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेट्स मिळवणं गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. पेश फायटर संघ सन्माननीय तुषारजी आहेर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखी एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. निमेश रेडकर यांच्या बॅटमधून दर्जेदार फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अगदी असं म्हणतात ना, खरबूजे का देखकर खरबूजा रंग बदल लेता है, ये सिर्फ सुना था, आज देखा भी यहाँ पे. बिल्कुल ही आपने देखिए कि आज जिस तरह से बल्लेबाजी हो रही है इस ओवर में, खास करके 3 छक्के लगे हैं और रन बनाने का जो टाइम है वो बिल्कुल यहाँ पे नजदीक है. और बिल्कुल ही यावेळेस देखील निमेश रेडकर यांच्या बॅटमधून आणि नाव स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता. षटकारांचा पाऊस पडलाय अक्षरशः या सामन्यामध्ये. पंडितजी क्या बात है इस बार लाजवाब बल्लेबाजी. 24 रन तो आ चुके हैं, 6 जो लगाए 4 छक्के इस ओवर में. बहुत ही खराब गेंदबाजी, बहुत ही बेहतर नहीं कर सकते आप. और ये बिल्कुल ही अगर देखा जाए तो सिर्फ दूसरा ओवर प्रगति पर है 40 के आसपास, यानी सिर्फ 1 रन चाहिए जीतने के लिए. इतना जल्दी ही मुकाबले को समाप्त करने के प्रयास में 7 बॉलमध्ये 25 धावा इथे बनवल्या. सन्मान्य सुनील शेठ येवले यांचं देखील आगमन, सुनील शेठ शिंदे यांचं देखील आगमन मंचावरती होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुनील शेठ शिंदे साहेब, आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि एका धावेची आवश्यकता आहे. आपण पाहतोय यावेळेस बॉलला डिफेन्स केलंय आणि एका धावेचा प्रयत्न का थांबलेत हेच प्रश्न इथे मात्र निर्माण झाला होता. आणि 1 धाव इथे पूर्ण केली आहे आणि सन इम्पॅक्ट संघ 10 विकेटने एक मोठा विजय त्यांनी संपादित केलाय. आणि पीस फायटर संघ विजयाचं खातं त्यांना खोलता आलं नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु सन इम्पॅक्ट संघ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स बाय बोथ बॅटर्स अँड ऑन बाय दिस मॅच 10 विकेट्स. क्या बात आहे, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि 10 विकेटनं हा सामना जिंकलाय. सन्माननीय सुनील शेठ शिंदे साहेब, आपण पाहतोय शिंदेवाडीकर आणि त्यासोबत आपण पाहतोय तुषारजी आहेर पळसपूर जे आहेत त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि दोन्ही मान्यवरांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुषार जी, एक बात तो जरूर है, जो जिसके ऊपर आपका भरोसा रहता है टीम में, वो अगर खिलाड़ी आपका फेल होते हैं तो बिल्कुल ही थोड़ा सा मुश्किल में आती है टीम. क्योंकि 4 से 5 खिलाड़ी ऐसे होते हैं जो टीम को लेके चलते हैं, टीम को बेहतर करते हैं, टीम को अच्छा बनाने का कोशिश करते हैं. परंतु अगर वो 4-5 खिलाड़ी अगर नहीं चल पाते तो फिर मुश्किल आती है किसी भी टीमों के ऊपर, चाहे वो पीछूस फाइटर हो या कोई भी टीम हो, उसको मुश्किलें बढ़ जाती हैं. क्योंकि जो खिलाड़ी आपके मेन है वो अगर नहीं चल पाता है तो उस सीरीज में फिर आप अच्छा नहीं कर पाएंगे. और बिल्कुल ही इस बार थोड़ा सा बेहतर नहीं कर पाए, टीम उतना अच्छा नहीं कर पाया और खास करके गेंदबाजी अच्छी नहीं हुई इस साल के मुकाबलों में. सन्माननीय राजू शेठ शिंदे सीएचे यांचं देखील आगमन मंचावरती होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिंदेवाडीकर ते देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सन्माननीय राजू शेठ शिंदे यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय जालिंदर शेठ शेळके साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी विनंती करतोय साहेब, आपण या, आपला देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. निमेश रेडकर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द फायर. विलास शेठ शिंदे, सन्माननीय विलास शेठ शिंदे यांचं देखील आगमन झालंय. राजू शेठ भोर साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. गणेशजी डोंगरे साहेबांचं देखील आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. सन्माननीय सुनील शेठ शिंदे यांचं देखील आगमन झालंय, आपलं देखील स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माननीय श्रीमान जालिंदर शेठ शेळके साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी आणि संगमनेर तालुक्यातील युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. संगमनेर, पारनेर, जुन्नर, अकोले अशा तालुक्यातले सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय उद्योजक जालिंदर शेठ शेळके साहेबांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. माननीय सुधीरजी जाधव साहेब, आबासाहेब भोर आणि नेहमी योगदान असतं सन्माननीय दिनकरजी लोखंडे साहेब, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हे ऋणानुबंध असेच कायम राहावेत हीच मात्र प्रार्थना तुमच्याकडे असणार आहे. सन्माननीय राजू शेठ भोर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. अतुल शेठ आवटी, आपल्याला विनंती, आपण देखील सन्मान करण्यासाठी या. अतुलजी आवटी, आपण देखील या, विनंती आहे. निमेश जी बिल्कुल ही लाजवाब, लाज तोड़
और बिल्कुल अगर देखा जाए तो एक फायर बल्लेबाजी. साथ ही संतोषजी फापाले साहेबांच्या तर्फे 1000 रुपयाच्या सन्माननीय राजू शेठ बोर साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे मंचावरती आपण संपन्न करतोय.